Incoming call महादेवराव मोहोळ आणि अन्नपूर्णाबाई मोहोळ यांच्या पुण्याईनं गेल्या 200 वर्षापासनं या ठिकाणी महालक्ष्मी पूजन, गौराईचं पूजन अतिशय परंपरागत पद्धतीने आणि सर्व जुन्या परंपरा जोपासून या ठिकाणी दरवर्षीपणे साजरा केला जात असतो हा सण. त्यांच्यानंतर या परिवारामध्ये भुईखेडकर कुटुंबियांमधून दत्तक म्हणून आलेले स्वर्गीय शिवाजीराव मोहोळ यांनी देखील ही परंपरा कायम चालवलेली होती. पण त्यांचा मृत्यू झाल्यामुळे आता त्यांची जी मुलं आहेत अमोल मोहोळ, सागर मोहोळ आणि भुईखेडकर परिवारामधूनच भूषण भुईखेडकर जे या गावचे उपसरपंच आहेत त्यांनी ही परंपरा आज तागायत चालवलेली आहे. अतिशय देखण्या अशा स्वरूपाच्या या महालक्ष्मी आहेत आणि या देखण्या महालक्ष्मीच्या पूजनाच्या निमित्तानं गावातील बरीच गावकरी मंडळी या ठिकाणी प्रसादाकरता उपस्थित असतात. सर्व परंपरागत पद्धतीनं अतिशय पूर्ण म्हणजे महालक्ष्मी पूजनाच्या करिता महालक्ष्मीला आवश्यक असणारा जो नैवेद्य आहे तो पूर्णतः या ठिकाणी तयार केला जातो. माझी बहीण श्रीमती निलिमा मोहोळ आणि भारती भुईखेडकर या माझ्या 2 बहिणी या ठिकाणी या परंपरेला सातत्याने चालवत आहेत. अतिशय कठीण आणि त्रासदायक जरी ही परंपरा असली तरी देखील अतिशय उत्साहाने आणि तितक्याच जिव्हाळ्याने ही परंपरा या ठिकाणी जोपासली जाते आणि ते सातत्याने सुरू आहे. आणि मी पण गेल्या 15-20 वर्षांपासून या कुटुंबाचा एक सदस्य घटक म्हणजे अमोल आणि सागर मोहोळ यांचा मामा म्हणून या ठिकाणी दरवर्षी संपूर्ण कुटुंबियासह या ठिकाणी महालक्ष्मी पूजनाच्या निमित्ताने उपस्थित राहत असतो. ही परंपरा या ठिकाणी आणखीनही अशाच पद्धतीने सुरू राहील अशी या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो. कारण या ठिकाणी ही परंपरा आहे. खूप अनेक अडचणी या महालक्ष्मी पूजनाच्या निमित्तानं या कुटुंबियांवर आल्या, पण तरी देखील या सगळ्या अडचणींवर मात करून ही परंपरा आणि गौरी पूजनाची ही परंपरा, महालक्ष्मी पूजनाची ही परंपरा सातत्याने या परिवाराने चालवलेली आहे आणि ती यापुढे देखील सुरू राहील.